नमस्कार मित्रांनो, शिक्षक दिन व्याख्यानाच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा शिक्षक दिवस जो आहे हे सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आठवणीप्रित्यर्थ हा साजरा केला जातो. परंतु त्या पाठीमागचं कारण असं आहे की हा जो दिवस आहे हा दिवस साजरा होण्यामागचं कारण काय आहे. तर डॉक्टर राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होते आणि राष्ट्रपती होते, परंतु या राजकीय जीवनामध्ये येण्याच्या आधी ते एक शिक्षक होते. 30 वर्ष त्यांनी शिक्षण सेवेमध्ये काम केलं आणि असंख्य विद्यार्थी त्यांचे आवडते विद्यार्थी होते. आणि त्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर, आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तर राधाकृष्णन म्हणाले की हे बा, माझा वाढदिवस आपण साजरा का करता? कारण मी तुमच्या नजरेमध्ये एक चांगला शिक्षक आहे. आणि असे जेवढे की चांगले शिक्षक आहेत, जे सर्व शिक्षा दानाचं त्या ठिकाणी काम करतात, चांगलं शिक्षण देतात, त्या सर्वांचा देखील वाढदिवस साजरा केला पाहिजे. म्हणून तुम्ही असं करा की माझा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा करा, असं त्यांनी म्हटल्यानंतर मुलांनी ती विनंती, जी सूचना होती ती मान्य केली. आणि मग जो त्या दिवसापासून जो साजरा केला 5 सप्टेंबर, तो शिक्षक दिवस हा सर्व शिक्षकांचा सन्मान म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणून या दुष्ट जगात विद्यार्थ्याचा हित सांभाळणारा त्याच्या मुलाच्या आईवडिलांच्या नंतर जो असतो ना, तो त्याचा शिक्षकच असतो. कारण यशाच्या उंच शिखरावर जो विद्यार्थी जर पोचला तर त्या विद्यार्थ्यापेक्षा आणि आईवडिलापेक्षा आनंद त्या शिक्षकाला होतो. कारण त्याच्या कामाचं चीज झालेलं असतं, त्यानं जे शिकवलेले असतं धडे त्याचं चीज झाले असतं. त्याचा आनंद हा त्याला पैशापेक्षा खूप मोठा होतो. म्हणून विद्यार्थ्यांनी कितीही त्या ठिकाणी गुणवान बनावं, धनवान बनावं, परंतु चारित्र्यवान आणि नम्रतावान बनणं हे खूप महत्त्वाचं आहे. धनवानासोबत आणि गुणवानासोबत जर चारित्र्यवान आणि गुणवान सोबत जर त्या ठिकाणी तो तशा प्रकारचा नम्रतावान जर विद्यार्थी त्या ठिकाणी बनवण्यामध्ये आपण जर यशस्वी ठरलो तर मित्रांनो, या पिढीचं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल आहे असं म्हणायला काही हरकत. कलागुण हे लपत नाही मित्रांनो. कारण ए मेरे वतन के लोगो हे जे गीत आहे लता दीदींनी गायलेलं, हे कवी प्रदीपने, समोर जो व्यक्ती बसला होता त्याच्या खिशामध्ये सिगरेटचं पाकिट होतं आणि ते रिकामं पाकिट त्याने मागितलं आणि त्या रिकाम्या पाकिटवर पहिल्यांदा ह्या ओळी लिहिल्या गेल्या होत्या. त्या पॅकेटवर त्या कोऱ्या लिहिल्या गेलं ह्या ओळी. आणि हे गीत संपूर्ण लोकांच्या भावनेला जागृत केलं, सेनेच्या भावनेला त्या ठिकाणी जागृत केलं. म्हणून लिखाणामध्ये किती ताकद असते. ते कशावर आहे, कधी उमटेल, कधी बाहेर पडेल हे सांगता येत नाही. म्हणून चांगल्या गोष्टी निर्माण होण्याला की सगळंच काही बरोबर असं पाहिजे नाही. म्हणून चांगल्या गोष्टी निर्माण होण्याला कुठलाही काळ वेळ नसतो आणि कुठल्या गोष्टीची गरजही नसते. ते वेळेवर सगळं बरोबर बाहेर येत असतं. आणखी 2 ओळी तुम्हाला सांगतो की जो नवशिखा परिंदों को बाज बना देता है, जो नवशिखा परिंदों को बाज बना देता है, कच्ची मिट्टी से ही ताज बना देता है और डूबती कश्तियों को जहाज बना देता है, वो मित्र शिक्षक होता है. पुन्हा 2 ओळी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आणि शिक्षक दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छासह माझं भाषण संपवतो. ऐसे जियो कि जैसे तुम्हें कल मरना है. ऐसे जियो कि जैसे तुम्हें कल मरना है. ऐसे सीखो जैसे हमेशा के लिए जीना है. ऐसे सीखो जैसे हमेशा के लिए जीना है. तर शिक्षक मित्रांनो, आपलं काम, आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करा. प्रामाणिकता ठेवा आपल्या कामाप्रती. सगळी देशाची जी पिढी आहे हे घडवण्याचं खूप मोठं काम तुम्हाला ईश्वराने दिलेलं आहे. आणि सगळ्यात भाग्यवान जर वर्ग असेल तो शिक्षक आहे. म्हणून शिक्षकांनो, पुन्हा नम्र विनंती करतो की आपल्या कामाप्रती त्या ठिकाणी नम्रता ठेवा.
कर्तृत्ववान बना, आदर्श शिक्षक बना आणि तुम्हाला शिक्षक दिनाच्या भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.